सईच्या घरासमोरच्या मोठ्या अंगणात तीनही मुलं खेळत आहेत. खूप आरडाओरडा आणि मजा सुरू आहे. सई थांब, पळून पळून कुठे पळशील? आत्ता पकडतो बघ तुला. ये दाखव पकडून. इतक्यात दारातून एक वृद्ध साधू महाराज चालत येतात. त्यांच्या हातात कमंडलू आहे आणि ते थोडे थकलेले दिसत आहेत. साधू महाराज अंगणात एका झाडाखाली बसतात. मुलं त्यांच्याकडे कुतूहलाने बघतात. मुलांनो, खूप छान खेळताय तुम्ही. जरा इकडे याल का? मुलं खेळ थांबून महाराजांच्या जवळ जातात. नमस्कार महाराज, सांगा ना काय हवंय तुम्हाला? बाळांनो, मी लांबून चालत आलोय. मला खूप भूक लागलीये. तुमच्याकडे खाण्यासारखे काही मिळेल का? साधू महाराजांना मुलांच्या मनातील दयाळूपणा तपासायचा असतो. ते एक अट घालतात. पण एक अट आहे. मी फक्त त्याच मुलाच्या हातचे खाईन जो मला सर्वात मौल्यवान वस्तू आणून देईल. तुमच्या घरात जी सगळ्यात महागडी किंवा मौल्यवान गोष्ट आहे ती घेऊन या. मुले आपापल्या घराकडे धावतात. माझ्या बाबांकडे सोन्याची अंगठी आहे, तीच सर्वात महाग आहे, मी तीच नेतो. माझ्याकडे माझा नवीन रिमोट कंट्रोलचा मोठा ट्रक आहे, तोच मौल्यवान आहे. सई घरात जाते. तिला तिचे दागिने किंवा खेळणी दिसत नाहीत. तिला फक्त तिची आई स्वयंपाकघरात पोळ्या करताना दिसते. आई, बाहेर एक साधू महाराज आले आहेत. त्यांना खूप भूक लागली आहे, पण त्यांनी मौल्यवान वस्तू मागितली आहे. बाळा, भुकेल्याला अन्न देण्यापेक्षा मौल्यवान काहीही नाही. हे घे ताट आणि त्यांना सन्मानाने दे. सई ताटात गरम पोळ्या, भाजी आणि पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर येते. बाकीची मुले सोने आणि खेळणे घेऊन उभी असतात. महाराज, ही सोन्याची अंगठी घ्या, ही सर्वात महाग आहे. आणि हा माझा महागडा ट्रक घ्या. महाराज, माझ्याकडे सोने नाही, पण आईने दिलेली ही गरम पोळी आणि पाणी आहे. तुम्हाला भूक लागली आहे ना, म्हणून मी हे आणले. साधू महाराज हसतात आणि सईच्या हातचं जेवण घेतात. मुलांनो, सोन्या चांदीपेक्षा अन्नदान आणि दुसऱ्याची भूक समजून घेणे हेच जगातील सर्वात मौल्यवान धन आहे. अमेय आणि वरद वस्तू महाग असू शकते, पण भावना मौल्यवान असली पाहिजे. सगळ्या मुलांना आपली चूक समजते आणि ते महाराजांना नमस्कार करतात. आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक जरूर करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील.